नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. अतिवृष्टीग्रस्त यादीत गडिंग्लज तालुक्याचा समावेश करा, आमदार सतेज पाटील. राज्यात झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुका देखील या आपत्तीने गंभीरपणे बाधित झाला आहे. मात्र राज्य शासनाने 10 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत गडिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील 12 पैकी 11 तालुके या यादीत समाविष्ट असून गडिंग्लज तालुका वगळण्यात आला आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार गडिंग्लज तालुक्यातील 17 गावांमधील 319 शेतकऱ्यांचे सुमारे 190 हेक्टर शेती क्षेत्रातील भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग, भाजीपाला, फळपिके आणि फुलपिके यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच पशुहानी, घरांची पडझड आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे गडिंग्लज तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, अमर चव्हाण, कॉम्रेड संपत देसाई, सोमगोंडा आरबोळे, प्रशांत देसाई, बसवराज आजरी, गणेश कुरुंदकर, अवधूत पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.